Good afternoon, students. We are going to start our new lecture, past tense without action. Okay. Past tense in without action. We have completed present tense without action in last video. Okay. आपण present tense without action चा आता मागचा व्हिडिओ बनवलेला हा आपला 6th व्हिडिओ. ओके. 5th आपला झालेला आहे हॅव हॅज मध्ये. ओके. आता पास्ट मध्ये. ओके. आपण याच्या अगोदरचा व्हिडिओची एकदा रिव्हिजन करून घेऊ. प्रेझेंट मध्ये आपण काय यूज केलेला हॅव अँड हॅज. ओके. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलेलो हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅज कुठे यूज करतात विदाउट ऍक्शन मध्ये. हॅव आणि हॅज कुठे यूज करतात मित्रांनो विदाउट ऍक्शन मध्ये ज्यावेळेस प्रेझेंट मध्ये तुमच्याकडे वस्तू असतील त्यावेळेस. ओके. सपोज तुमच्याकडे रिलेशन आहे त्यावेळेस. ओके. एखादा रिलेशन तुम्हाला शो करायचं असेल. ओके. मला भाऊ आहे, माझ्याकडे भाऊ आहे. ओके. ज्यावेळेस तुम्हाला रिलेशन शो करायचं असेल त्यावेळेस पण ते प्रेझेंट मध्ये असायला हवं. सेकंड थिंग थिंग्स वस्तू. ओके. वस्तूंसाठी आपण वापरलेला प्रेझेंट मध्ये हॅव हॅज आणि लास्ट वन इज डिसीज. लास्ट वन इज डिसीज. ओके. रिलेशन नातं, थिंग्स वस्तू, डिसीज आजार हे वर्तमान काळामध्ये आपल्याला आहेत किंवा आपल्याकडे आहेत त्यावेळेस आपण हॅव हॅज वापरलेला होता. जसं प्लुरल साठी हॅव वापरलेला आणि सिंग्युलर साठी हॅज वापरला होता. ही हॅज कार, त्याच्याकडे कार आहे, त्याला कार आहे. ही हॅज ब्रदर, त्याला भाऊ आहे. आणि ही डिसीज मध्ये त्याला कोरोना आहे. ही हॅज कोरोना, त्याला टीबी आहे. ही हॅज टीबी. देन ही हॅज शुगर, त्याला शुगर आहे. ओके. ह्या टॉपिक आपला लास्ट व्हिडिओ मध्ये कंप्लीट झालेला. आता आपण पास्ट टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळेस वस्तू असतात, रिलेशन असतात आणि डिसीज असतात आपल्याला त्यावेळेस आपण काय वापरत होतो हॅव हॅज प्रेझेंट टेन्स मध्ये. आता पास्ट टेन्स मध्ये पण आपल्याकडे वस्तू असतात. आपल्याला कोरोना होता, काहींना आजार होता, काहींना ताप होता, काहींना भाऊ होता. ओके. पास्ट मध्ये पण आपल्याकडे गोष्टी असतात. पास्ट मध्ये असेल तर काय यूज करतात ना मित्रांनो हॅड. पास्ट मध्ये काय यूज करतात हॅड. हॅड इज अवर हेल्पिंग वर्ब फॉर ऑल सब्जेक्ट. सर्व सब्जेक्ट साठी हॅडच यूज केला जातो. मग आय असेल तरी पण, यू असेल तरी पण, ही असेल, शी, वी, दे, सिंग्युलर प्लुरल काहीही असेल तरी पण हेल्पिंग वर्ब ऍज अ हेल्पिंग वर्ब हॅडच यूज केला जातो. ओके. आपले सेंटेन्स कसं मेक करतात फ्रेंड्स. फर्स्ट वी यूज सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. ओके. ऑब्जेक्ट काय आहेत आपले रिलेशन, थिंग्स अँड डिसीज. दीज आर अवर ऑब्जेक्ट. ओके. पहिले सब्जेक्ट यूज करायचं. सब्जेक्ट म्हणजे काय आय, यू, ही, शी, वी, दे. ओके. सब्जेक्ट म्हणजे काय आय, यू, ही, शी, वी and they, and we use it for non living things. Okay. I म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण शिकलो होतो माझ्याकडे किंवा मला. यू तुझ्याकडे किंवा तुला. ही त्याच्याकडे किंवा त्याला. शी तिच्याकडे किंवा तिला. वी आमच्याकडे किंवा आम्हाला. दे त्यांच्याकडे किंवा त्यांना. त्यांना किंवा त्यांना याच्याकडे किंवा याला. दूर असेल तर त्याच्याकडे त्याला पण यूज करतात. इट मध्ये पण नॉन लिव्हिंग थिंग डायरेक्टली नेम यूज करा. ओके. सब्जेक्ट म्हणजे काय आपल्याला आय, यू, ही, शी, वी, दे पैकी काही एक यूज करायचं आहे. आता सपोज आपण ही यूज केला. ही. ओके. आपण काय यूज केला ही यूज केला. ही म्हणजे त्याच्याकडे. ओके. पण तो मुलगा असतो. आय म्हणजे मी माझ्याकडे. यू म्हणजे तू समोरचा पर्सन तुझ्याकडे. ही म्हणजे त्याच्याकडे पण तो मुलगा असला पाहिजे थर्ड पर्सन. शी म्हणजे तिच्याकडे मुलगी असली पाहिजे थर्ड पर्सन. वी
आमच्याकडे, आमच्याकडे म्हणजे ज्या ग्रुपमध्ये आपण असतो. ओके, आमच्याकडे म्हणजे कसं, आमच्याकडे घर आहे. आमच्याकडे म्हणजे आपल्या एकट्याकडे असतं का नाही, आपली फॅमिली असते. ओके, मग आई असतील, पप्पा असतील, भाऊ असेल, बहीण असेल आणि आपण असणार तर आमच्याकडे घर आहे. ओके, आमच्याकडे प्रॉपर्टी आहे. आमच्याकडे म्हणजे आपण एकटे असतो का नाही, आमच्याकडे म्हणजे ते 2-3 व्यक्ती असतात ज्याच्यामध्ये आपण पण असतो. ओके, तो म्हणजे काय असतो, आमच्याकडे. 4-5 व्यक्ती ज्याच्यामध्ये आपण असतो तो म्हणजे असतो आमच्याकडे. आणि ते म्हणजे त्यांच्याकडे घर आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे सोनं आहे, त्यांच्याकडे नेकलेस आहे, त्यांच्याकडे जे काय असेल ते. ओके, त्यांच्याकडे असा ग्रुप ज्या ग्रुपमध्ये आपण नसतो त्यांना काय म्हणतो, त्यांच्याकडे. ते दे असतात. ओके, आणि इट काय यूज करतो आपण, इट हे नॉन लिव्हिंग थिंग साठी यूज करतो. नॉन लिव्हिंग थिंगला काहीतरी असतं. ओके, किंवा ज्याचे जेंडर कन्फर्म नाही अशा पर्सन कडे किंवा बर्ड कडे, अॅनिमल कडे, ट्री कडे काहीतरी असेल. ओके, झाडाला फळ आहेत, ट्री हॅज फ्रुट्स, झाडाला फळे आहेत. झाडाकडे फळ आहेत असं म्हणतो का आपण, नाही, झाडाला फळे आहेत. ओके, इट हॅज फ्रुट्स चालेल, इट हॅज फ्रुट्स, पण मग नेमकं कशाला फळ आहेत ते समजत नाही, त्यामुळे ट्री हॅज फ्रुट्स. ओके, ही हॅज, ही हॅड, सॉरी. ओके, ते ट्री वगैरेचं सेंटेन्स पण मी प्रेझेंट मध्ये सांगितलं, हॅड यूज करायचं होतं आपल्याला. ओके, आहे नाही, होते, पास्ट चालू आहे ना आपला, हॅड. ही हॅड, ही हॅड काय, या तिघांपैकी काही यूज करा मित्रांनो, रिलेशन यूज करा, थिंग यूज करा किंवा डिसीज यूज करा. ही हॅड अ कार, ही हॅड अ कार. मराठीमध्ये त्याच्याकडे कार होती, त्याच्याकडे काय होती, कार होती. ओके, मग या थिंग्स मध्ये कारच्या ठिकाणी तुम्ही काहीही यूज करा. ही हॅड अ कार, त्याच्याकडे कार होती. ही हॅड अ पेन, त्याच्याकडे पेन होता. ही हॅड अ नेकलेस, त्याच्याकडे नेकलेस होता. ही हॅड अ रिंग, त्याच्याकडे अंगठी होती. ही हॅड अ माईक, त्याच्याकडे माईक होता. ही हॅड अ बाईक, त्याच्याकडे बाईक होती. ही हॅड अ शर्ट, त्याच्याकडे शर्ट होता. ही हॅड अ जीन्स, त्याच्याकडे जीन्स होती. ही हॅड अ बेल्ट, त्याच्याकडे बेल्ट होता. ही हॅड अ टेबल, त्याच्याकडे टेबल होता. काहीही यूज करा, कोणतीही थिंग, कोणतीही वस्तू वापरा, काय फरक नाही पडत. आणि हीच्या ठिकाणी सपोज जर एखादी मुलगी असेल तिच्याकडे, सो शी वापरा. ओके, शी हॅड अ नेकलेस, तिच्याकडे नेकलेस होता. शी हॅड अ रिंग, तिच्याकडे रिंग होती. शी हॅड अ स्पेक्ट, तिच्याकडे स्पेक्ट होता. शी हॅड अ चेअर, तिच्याकडे चेअर होती. शी हॅड अ हाऊस, तिच्याकडे घर होतं. शी हॅड अ प्रॉपर्टी, तिच्याकडे प्रॉपर्टी होती. पास्ट मध्ये शी हॅड, तिच्याकडे होती. या ठिकाणी सपोज तुम्ही आय वापरला, माझ्याकडे, माझ्याकडे होतं आय म्हणजे माझ्याकडे. मग माझ्याकडे काय होतं, आय हॅड कूलर, माझ्याकडे कूलर होता. आय हॅड शेअर मार्केट, माझ्याकडे शेअर मार्केट होता. आय हॅड शेअर्स, माझ्याकडे शेअर्स होते. आय हॅड डॉग्स, माझ्याकडे कुत्रे होते. आय हॅड डॉग, माझ्याकडे कुत्रा होता. ओके, आय हॅड अ डॉग, माझ्याकडे कुत्रा होता. आय हॅड अ, ओके, जर एक असेल तर आय हॅड डॉग्स पण चालेल अनेक वचन. आय हॅड कार्स पण चालेल, पण जर इथे कार चाललं तर इथे ए येणार. ए कशाला शो करतो, ए सिंग्युलर व्यक्तीसाठी शो करतो, त्यामुळे इथे ए वापरला तर इथे असेल आणि यस आलं तर ए येणार नाही. ओके, आय हॅड. समजलं मित्रांनो. सपोज या वस्तू झाल्या, तुम्हाला रिलेशन वापरायचं होतं. रिलेशन मध्ये आय हॅड अ ब्रदर, मला भाऊ होता. मला भाऊ होता, माझ्याकडे भाऊ होता नाही, मग मला भाऊ होता. आय हॅड ब्रदर. ही हॅड ब्रदर, तिला भाऊ होता. ही हॅड अ ब्रदर, तिला भाऊ होता. देन शी हॅड कार, तिच्याकडे कार होती. शी हॅड कार, तिच्याकडे कार होती. आमच्याकडे प्रॉपर्टी होती. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्याकडे प्रॉपर्टी, वी हॅड प्रॉपर्टी, आमच्याकडे प्रॉपर्टी होती. वी हॅड प्रॉपर्टी. त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती. दे हॅड प्रॉपर्टी. शी हॅड प्रॉपर्टी. ही हॅड प्रॉपर्टी. यू हॅड प्रॉपर्टी. आय हॅड प्रॉपर्टी. ओके, ज्यावेळेस वस्तू वापरायच्या असतील तर सब्जेक्ट मध्ये तुम्ही कोणत्या सब्जेक्ट काय हे शो करा. जर सपोज इथे तुम्हाला एखाद्या पर्सनचं नेम टाकायचं असेल तर डायरेक्टली नाम आपला राम, रामकडे होतं. राम हॅड अ कार, रामकडे कार होती. राम हॅड अ माईक, रामकडे माईक होता. राम हॅड अ शर्ट, रामकडे शर्ट होता. राम हॅड ब्लॅक शर्ट, रामकडे काळा शर्ट होता. राम हॅड क्लास, रामकडे क्लास होता. ओके, समजलं. राम हॅड वस्तू. ओके, रिलेशन मध्ये रामला भाऊ होता. राम हॅड अ ब्रदर, रामला बहीण होती. राम हॅड सिस्टर. ओके, त्यांना रिलेशन मध्ये रामला काका होते. राम हॅड अन अंकल, रामला काका होते. ओके, राम हॅड कझन्स, रामला चुलत भाऊ बहीण होते. ओके, समजलं. या ठिकाणी सपोज तुम्ही ट्री वापरला, आता इथे काय वापरायचं, सपोज इट वापरला. ओके, इथे इट वापरला आणि इथे यूज केला इट हॅड फ्रुट्स. इट हॅड फ्रुट्स, याला फळ होती, पण नेमकं कशाला फळ होती आपल्याला कन्फर्म नाही होत. ओके, म्हणून इथे इट न वापरता डायरेक्टली नेम यूज करायचा. मँगो ट्री हॅड फ्रुट्स. मँगो ट्री हॅड फ्रुट्स.
मँगो ट्री हॅड फ्रुट्स म्हणजे काय, आंब्याच्या झाडाला फळे होती. मँगो ट्री हॅड फ्रुट्स, मँगो ट्रीज हॅड फ्रुट्स तरी चालेल. ओके, आंब्यांच्या झाडांना फळं होती. ओके, मँगो ट्रीज हॅड फ्रुट्स, त्याच्यामुळे इट डायरेक्टली यूज करू नका. समजलंय? आता सेंटेन्सेस मेक करू मित्रांनो आपण. पास्ट मध्ये तुमच्याकडे गोष्टी असतील तर, जसं की मला 2022 मध्ये कोरोना होता, मला 2022 मध्ये कोरोना होता. ओके, मला 2022 मध्ये कोरोना होता, माझ्याकडे 2022 मध्ये कोरोना होता असं बोलणार का आपण? असं नाही म्हणणार. माझ्याकडे 2022 मध्ये कोरोना होता असं नाही, मला 2022 मध्ये कोरोना होता. मला 2022 मध्ये ताप होता. ओके, किंवा मला ताप होता, मला कोरोना होता, तिला कोरोना होता, त्यांना कोरोना होता, तुला कोरोना होता. ओके, कोरोना होता, तुला टीबी होता, तुला शुगर होता, काही यूज करा डिसीज मध्ये. ओके, ही हॅड कोरोना, ही हॅड कोरोना, ही म्हणजे त्याला, त्याच्याकडे कोरोना होता असं नाही ना, त्याला कोरोना होता. ही हॅड कोरोना, त्याला कोरोना होता. मग कोरोनाच्या ठिकाणी तुम्ही वस्तू वापरली होती, जशी आपण ही हॅड कार, त्याच्याकडे कार होती. ओके, समजले? आपण खूप सारे सेंटेन्स घेतले मित्रांनो. आता पुढचा टॉपिक घेऊ. वी हॅड, सॉरी, ही हॅड अ कार. मराठीमध्ये त्याच्याकडे कार होती. ओके, हेच जर निगेटिव्ह करायचं असेल तर त्याच्याकडे कार नव्हती, हेल्पिंग वर्ब घ्यायचा, देन नॉट, देन डायरेक्टली ऑब्जेक्ट. त्याच्याकडे कार नव्हती किंवा त्याला कार नव्हती, ही डीड. आता कसली एंट्री होती मित्रांनो? डीडची. ओके, ही हॅड नॉट कार नाही चालणार. ओके, काही बुक्स मध्ये दिलेलं असतं पण रॉंग येते. ही हॅड, सॉरी, ही डीड नॉट, ही डिडंट केलं तरी चालतं. ही डीड नॉट हॅव अ कार. ओके, प्रेझेंट मध्ये कसली एंट्री झाली होती? डू डज. ओके, डू प्लुरल साठी, डज सिंग्युलर साठी. याच्यामध्ये कसली एंट्री होते? डीडची. ओके, पास्ट असेल तर डीड असतो, डू डजचा डीड डीड होतो. ओके, सॉरी, डू डज हा प्रेझेंट मध्ये असतो, पास्ट मध्ये डीड यूज केला जातो. डीड येतो त्यामुळे समजतो हा पास्ट टेन्स आहे. ओके, डीड जे येतो त्यामुळे हा काय समजतो? हा पास्ट टेन्स आहे. पण इथे हॅड यूज करायचा, इथे हॅड वापरला म्हणून नाही. प्रेझेंट मध्ये कसं होतं, एका सेंटेन्स मध्ये आपण हॅज वापरत होतो पॉझिटिव्ह मध्ये. ओके, जसं ही हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे, त्याच्याकडे पेन नाही. ही डज नॉट हॅव पेन, तिथे डज आलेलं होतं. ही डज नॉट हॅव पेन, त्याच्याकडे पेन नाही. इथे काय होतं? ही डीड नॉट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नव्हती, त्याच्याकडे कार नव्हती. ओके, त्याच्याकडे कार नव्हती. ही डीड नॉट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नव्हती. मग ह्या कारच्या ठिकाणी तुम्ही या तिघांपैकी काही यूज करा. त्याला भाऊ नव्हता, ही डीड नॉट हॅव ब्रदर. त्याला कोरोना होता, कोरोना नव्हता, ही डीड नॉट हॅव कोरोना. आता त्याच्या जागेवर तुम्ही यू करा. तुला कोरोना नव्हता, यू डिड नॉट हॅव कोरोना. तिला कोरोना होता, शी डिड नॉट हॅव कोरोना. आम्हाला कोरोना नव्हता, वी डिड नॉट हॅव कोरोना. त्यांना कोरोना नव्हता, दे डिड नॉट हॅव कोरोना. ओके, त्यांना कोरोना नव्हता. ओके, देन आय डिड नॉट हॅव हॉल तिकीट, माझ्याकडे हॉल तिकीट नव्हतं. आय डिड नॉट हॅव हॉल तिकीट. ओके, आय डिड नॉट हॅव प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम नव्हते. आय हॅड प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम होते. आय डिड नॉट हॅव प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम नव्हते. ओके, आता या ठिकाणी जर सपोज ट्रीचं यूज केलं तर नॉन लिव्हिंग थिंग मध्ये, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये जर आपण इटचा वाक्य करायचं असेल तर ट्री डीड नॉट हॅव फ्रुट्स, झाडाला फळे नव्हती. ट्री डीड नॉट हॅव फ्रुट्स. ओके, ट्री डीड नॉट हॅव फ्रुट्स. इथे हेल्पिंग वर्ब काय असतो? डीड, देन नॉट, देन नॉट. ओके, असा फॉर्मॅट मी करतो. ओके, माझ्या मोबाईलला बटन नव्हते. माय मोबाईल डीड नॉट हॅव बटन. फक्त मोबाईलला बटन नव्हते, मोबाईल डीड नॉट हॅव बटन. ओके, मोबाईलला रेंज नव्हती, मोबाईल डीड नॉट हॅव रेंज. ओके, मी पिकनिकला गेलेलो होतो पण तिकडे मोबाईलला रेंजच नव्हती. ओके, मोबाईलला रेंज नव्हती, मोबाईल डीड नॉट हॅव रेंज. समजलंय? मोबाईल. आता इटचं सेंटेन्स झालं, इट डीड नॉट हॅव रेंज. बरोबर आहे, पण इट डीड नॉट हॅव रेंज म्हणजे काय? नेमकं त्या प्लेसला रेंज नव्हती की मोबाईलला रेंज नव्हती? ओके, प्लेस डीड नॉट हॅव रेंज तरी चालेल, मोबाईल डीड नॉट हॅव रेंज तरी चालेल, पण इट यूज केला तर आपण दोघांना यूज करू शकतो, प्लेसला पण आणि मोबाईलला पण. मग नेमकं बोलायचं कशाबद्दल आहे? सो मोबाईल बोलायचं असेल तर मोबाईलच यूज करा, इट वापरू नका.
ओके, इट डिड नॉट हॅव रेंज. करेक्ट असतं सेंटेन्स, असं नाही की रॉंग आहे, पण कन्व्हर्सेशन मध्ये जर असेल तर ते समोरच्याला समजतं नेमकं बोलायचं कशाबद्दल. तुम्ही डायरेक्टली गेलात आणि बोललात इट डिड नॉट हॅव रेंज, म्हणजे नेमकं बोलायचं कशाबद्दल. त्यामुळे डायरेक्टली वर्ड यूज करा. मोबाईल डिड नॉट हॅव रेंज, मोबाईलला रेंज नव्हती. चेअर डिड नॉट हॅव लेग, खुर्चीला पाय नव्हता. ओके, क्लास डिड नॉट हॅव क्वालिटी, क्लासला क्वालिटी नव्हती. फॅन डिड नॉट हॅव बॅटरी, फॅनला बॅटरी नव्हती. कार डिड नॉट हॅव बॅटरी, गाडीला बॅटरी नव्हती. ओके, ही डिड नॉट हॅव बॅटरी, त्याच्याकडे बॅटरी नव्हती. त्याला बॅटरी नव्हती असं नाही, त्याच्याकडे बॅटरी नव्हती. कार डिड नॉट हॅव बॅटरी म्हणजे गाडीला बॅटरी नव्हती, गाडीकडे बॅटरी नव्हती असं नाही बोलणार. ओके, आपल्या मराठीनुसार ते फ्लेक्झिबल, ते मराठीनुसार तुम्ही समजू शकता. जर तुम्हाला मराठी येत असेल तरच इंग्लिश येणार आहे, कारण मी मराठीमध्ये पूर्णपणे एक्सप्लेनेशन करतो. ओके, सो मराठी पहिले तुमची कमांड असणे गरजेचं मराठीवर, देन तुम्ही इंग्लिशमध्ये सेंटेन्स करू शकता. ला का आला आणि कडे का आला. ओके, देन आता हे दोघं आपले पॉझिटिव्ह सेंटेन्स झाले मित्रांनो. त्याच्याकडे कार होती, त्याच्याकडे कार नव्हती. पण ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारणार किंवा तुम्ही कोणाला तरी प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस हे आन्सर येणार आहे, होती आणि नव्हती. बरोबर, मग प्रश्न येणं गरजेचं आहे. मग प्रश्न काय येणार आहे, त्याच्याकडे कार होती का, किंवा त्याच्याकडे गाडी होती का, त्याच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड होतं का. ओके, ज्यावेळेस होतं का येतो ना त्यावेळेस काय येतं मित्रांनो, हा फक्त तुम्हाला चेंज करा. सॉरी, इथे चेंज करा, जसा अगोदर आपण चेंज केलेला होता. use first did, then subject, then have, and then object. Okay, how to make the sentence? First use did, then subject. What will we use? He. Did he have a car? Did he have a car? त्याच्या कडे कार होती. डिड ही हॅव अ कार, त्याच्याकडे कार होती का, हा झाला प्रश्न. जर तुम्ही कोणाला तरी विचारता किंवा कोणतरी तुम्हाला विचारताय डिड ही हॅव अ कार, त्याच्याकडे कार होती का, प्रश्न काय, त्याच्याकडे कार होती. ही हॅड अ कार, त्याच्याकडे कार होती. त्याच्याकडे कार नव्हती, ही डिड नॉट हॅव अ कार. त्याला इन्व्हिटेशन होतं का, किंवा त्याच्याकडे इन्व्हिटेशन होतं का. पण आपल्या मराठी बोली भाषेनुसार त्याच्याकडे इन्व्हिटेशन होतं का नाही, त्याला इन्व्हिटेशन होतं का. डिड ही हॅव अन इन्व्हिटेशन, त्याला इन्व्हिटेशन होतं का. ही हॅड इन्व्हिटेशन, अन इन्व्हिटेशन, त्याला इन्व्हिटेशन होतं. ही डिड नॉट हॅव अन इन्व्हिटेशन, त्याला इन्व्हिटेशन नव्हतं. ओके, तिच्याकडे सोन्याचा नेकलेस होता का. डिड शी हॅव गोल्डन नेकलेस, डिड शी हॅव गोल्डन नेकलेस. आन्सर काय, शी हॅड गोल्डन नेकलेस, तिच्याकडे गोल्डन नेकलेस होता. शी डिड नॉट हॅव अ गोल्डन नेकलेस, तिच्याकडे गोल्डन नेकलेस नव्हता. ओके, नसेल तर डिड नॉट हॅव, असेल तर हॅड. ओके, सपोज जर तुम्ही डिसीज मध्ये यूज करताय, सॉरी रिलेशन मध्ये यूज करताय, तर डिड ही हॅव अ ब्रदर, त्याला भाऊ होता का. प्रश्न काय, ही हॅड अ ब्रदर, त्याला भाऊ होता. आणि काय, त्याला भाऊ नसेल तर ही डिड नॉट हॅव ब्रदर, त्याला भाऊ नव्हता. डिसीज मध्ये त्याला कोरोना होता का. डिड ही हॅव अ कोरोना, त्याला कोरोना होता. सॉरी, डिड ही हॅव कोरोना, त्याला कोरोना होता का. आन्सर काय, ही हॅड कोरोना, त्याला कोरोना होता. आणि जर नसेल तर ही डिड नॉट हॅव कोरोना, त्याला कोरोना नव्हता. हिच्या ठिकाणी तुम्ही आय यूज करा, यू यूज करा, ही, शी, वी, दे, इट पैकी काही यूज करा मित्रांनो. यू, डिड यू हॅव कार, किंवा डिड यू हॅव मनी, तुझ्याकडे पैसे होते का. डिड यू हॅव मनी, तुझ्याकडे पैसे होते का. समोरचा काय सांगेल, आय हॅड मनी, माझ्याकडे मनी होते, माझ्याकडे पैसे होते. आणि जर नसेल तर आय डिड नॉट हॅव मनी, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुझ्या लग्नाला आलो नाही का, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. आय डिड नॉट हॅव मनी. ओके, डिसीज झालं, रिलेशन झालं, थिंग झालं. पहिले प्रश्न येणं गरजेचं मित्रांनो. प्रश्न आला तर तुमचे हे दोघं आन्सर येणार आहेत. समजलाय, हा आपला पास्ट टेन्स विदाउट ऍक्शन. ओके, यानंतरचा पुढचा टॉपिक असेल फ्युचर मध्ये आपण काय यूज करणार आहे. आपल्याकडे प्रेझेंट मध्ये वस्तू असतील तर आपण हॅव वापरला, पास्ट मध्ये असेल तर हॅड वापरला, नसेल प्रेझेंट मध्ये तर डू डज वापरला, आणि पास्ट मध्ये नसेल तर डिड वापरला. ओके, क्वेश्चन असेल तर हेल्पिंग वर्ब सुरुवातीला वापरला, प्रेझेंट मध्ये डू डज सुरुवातीला वापरला, आणि पास्ट मध्ये डिड सुरुवातीला वापरला. आता हा याच्यानंतरचा पुढचा टॉपिक असेल 7th लेक्चर मध्ये असेल आपला फ्युचर टेन्स. ओके, फ्युचर टेन्स मध्ये भविष्यामध्ये आपल्याकडे वस्तू असतील तर काय वापरणार. ओके, हा टॉपिकची रिव्हिजन करा मित्रांनो, आणि होईल तेवढी प्रॅक्टिस करा. ओके, चलो, हॅव अ गुड डे.